सोहळा मोक्ष मेल्यावर नसतो. ध्यानात राहू द्या, जिवंतपणे जो मुक्त झाला तोच मुक्त झाला. मेल्याच्या नंतर मोक्ष नाही. मेल्या पाठी आमाशी मोक्ष होईल ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. ज्ञानोबराय म्हणते मेल्याच्या नंतर आम्हाला मुक्त होतो ना आम्ही असं जे म्हणते ना ते मूर्ख आहेत असं म्हणले ज्ञानोबराय. आणि तुकोबाराय म्हणते येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या शरीराने या डोळ्याने मुक्त हो आम्ही भोगू मुक्तीचा सोहळा. तुका म्हणे मुक्ती परणी येली नवरी. आता दिवस चारे खेळमेळी. मोक्ष मेल्यावर नसतो बाबा. आपल्याला भ्रम झालेला आहे मेलं की मुक्त झालं. हा भोजनती भक्ती मरणती मुक्ती पाखांड्याची आहे. पाखांडी लोक म्हणत असते मेल्याच्या नंतर मोक्ष नाही. मेल्याच्या नंतर तर बंधन आहे, मोठं बंधन आहे. म्हणून इकडं हा श्रीमंत नारायण असा जप करून मन स्थिर केलं. बुद्धी ब्रह्माकार केलेली आहे आणि गंगेमध्ये आपला देह परित्याग केला. चतुर्भुज रूप झाला. वैकुंठातून पार्षद आलेले आणि आजामिळला नेऊन गेले. बोला भक्तवत्सल भगवान की. भगवंत घेऊन गेले आजामिळला. पार्षदांनी नेलेले. इकडे यमाचे दूत व यमापाशी आले. आता पार्षदांनी त्यांना हाकलून लावलं होतं ना, त्यामुळं यमाचे दूत यमापाशी आले आणि यमाला म्हणतात, काय म्हणतात, महाराज. यमाने विचारलं रिकाम्या हाताने कसे आले? तुम्ही आणायला गेलते कोणाला तरी, असे रिकामे कसे आले? तर यमदूतांनी सांगितलं, महाराज तुम्ही अगोदर पूर्ण ब्रह्मांडाचे त्यांनी सांगितलं तुम्ही अगोदर आम्हाला सांगा की आम्ही कुणाला आणायला पाहिजे कुणाला नाही. आम्हाला पार्षदांनी अडवलं होतं. विमानामध्ये बसून काही जण आलते, चतुर्भुज होते, त्यांनी अडवलं आणि ते आजामिळला आणून दिलं नाही. कारण ते म्हणले आजामिळने नारायणाचं नाव घेतलंय असं म्हणले. यम म्हणले मोठ्याने बोलू नका. यम लोकात तुम्ही मोठ्याने बोलू नका, नारायणाचं नाव मोठ्याने घेऊ नका. इकडे जर बातमी कळाली नारायणाच्या नावाने मोक्ष मिळतो, सगळे यम लोकातले सगळे नरकातले नारायण नारायण म्हणते, आपल्या घराला कुलूप लागल, मोठ्याने नका म्हणू म्हणे. असं म्हणल्याच्या नंतर म्हणले मुख्य देवाचं नाव आहे नारायण, मोठ्याने नका बोलू. ठीक आहे म्हणले, पण हे कोण आहेत? यम म्हणतो परोमदन्यो जगतस्तृश्च ओतम प्रोतम पटवदत्ते विश्वम. पटामध्ये जसा दोरा आहे तसे भगवंत नारायण या जगामध्ये व्याप्त आहेत म्हणलं. कोण म्हणते? यम सांगू लागलेले दूताला आपल्या. यम म्हणतात या रुमालामध्ये दोरा किती? दोरा या रुमालामध्ये किती म्हणले? दोऱ्याशिवाय रुमाल आहे का? पूर्ण द्वाराच आहे. एक एक जर द्वारा याचा काढला तर रुमाल शिल्लक राहील का? राहील का? द्वारा जर काढला एक एक याच्यातून तर रुमाल शिल्लक राहील का? नाही. आहे द्वारा पण भासतोय काय रुमाल? खरं काय आहे? द्वारा आणि भासतोय रुमाल. त्याप्रमाणे आहे देव आणि भासतय जगत. यमदूताला सांगतो पूर्ण बघा जगामध्ये भगवंत व्यापक आहे, पूर्ण नारायण व्यापक आहे. जसे या रुमालामध्ये द्वारा व्यापक आहे, पण द्वारा दिसल्या जात नाही आपल्याला. आपल्याला वाटते रुमाल आहे, भासल्या जात रुमाल. तसं देव व्यापक आहे जगात, पण जग दिसते. आहे देव पण वाटतोय जग. हा पण संतांना नाही वाटत. संत सरळ म्हणतात विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. कारण दिसतोय त्यांना विठ्ठल जडा स्थळात सगळीकडे दिसतोय. संताची दृष्टी. ते म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जे दृष्टीला दिसतंय ना ते भगवंताचं रूप आहे. ही संताची दृष्टी आहे. ही संताची दृष्टी आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान. हा संताची दृष्टी अशी असते, त्यांना माहिती असते जगामध्ये व्यापक भगवंत आहे, परमात्मा आहे. मग यम आपल्या दूताला सांगते, म्हणते परमात्मा जो भगवंत आहेत ना, नारायण आहेत ना,
ते या विश्वाचे मालक आहेत. ब्रह्मा विष्णू महेश या तिघाकडे या विश्वाचं, या जगाचं उत्पत्ती स्थिती आणि लयाचं काम दिलेलं आहे त्या भगवंतानी, नारायणाने. उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन देवाकडे दिला देवाने. आम्ही सर्वजण त्यांच्या अधीन आहेत. यम म्हणतात कोण कोण अधीन आहे? अहम महेंद्रो कीर्तिम प्रचेतः सोमो ग्रीषा पवनोर्कविरिंची आदित्य विश्वे वसोत साध्या मरुद्गणा रुद्रगणा संसिद्धा. किती जण आहेत म्हणले आम्ही त्यांच्या अधीन? यमजी सांगतात, यम म्हणतात मी स्वतः अहम महेंद्रो, अहम मी आहे, महेंद्रो इंद्र. यमजी सांगू लागले भगवंताच्या अधीन कोण कोण आहेत? मी आहे, इंद्र आहे, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, वारा, आदित्य, विश्वेदेव, 8 वसु, साध्य, 49 मरुद्गण, 11 रुद्र, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, विहिरीत भृगु ऋषी, प्रजापती, इतर अनेक मोठे मोठे देव हे सगळे भगवंताच्या अधीन आहेत म्हणजे. आणि इतके सगळे देवाच्या अधीन आहेत, पण तरीही भगवंताची लीला जाणू शकत नाही. हे सगळे सत्वप्रधान देव आहेत, सत्वप्रधान आहेत, तरीही देवाची लीला जाणत नाहीत. यमजी म्हणतात, यमानी सांगितलं, दूतांना म्हणतात भगवंताचे 12 भागवत आहेत. भागवत धर्म जाणणारे असे 12 जण आहेत म्हणले. कोण कोण आहेत? स्वयंभो नारिद शंभू कुमार कपिलो मनुः प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्व्यास किरमयम. त्यांनी 12 जणांचे नाव सांगितले. भागवत धर्म हे जाणणारे 12 जण आहेत असं म्हणले. 12 जण कोण कोण? ब्रह्मदेव, देवऋषी नारद, भगवान शंकर, सनत कुमार, कपिल देव, स्वयंभू मनु, प्रल्हाद, जनक, भीष्माचार्य, बली, व्यास आणि स्वतः म्हणतात. शेवटला स्वतःचं नाव घेतले. यमजी म्हणतात मी ही आहे. भगवंताच्या 12 भागवतामध्ये भगवंताचा भागवत धर्म जाणणारे आम्ही 12 आहोत. आम्हालाही भगवंताची लीला कळत नाही. भगवंताची लीला अगाध आहे. मुख्य देवाचं ते नाव आहे. त्यामुळे म्हटले होते मोठ्याने घेऊ नका. मग यमाचे दूत म्हणले महाराज तुम्हाला ही देवाची लीला कळत नाही खरंय, मग आम्हाला एक क्लिअर कट सांगा म्हणले. काय म्हणले यमदूत म्हणतात यमाला, महाराज आम्हाला एक क्लिअर सांगा. काय सांगा? कुणाला आणायचं आणि कुणाला नाही आणायचं. उगा भानगड होती म्हणले. आम्ही गेलो त्या जमीनला आणायला, त्यांनी त्याच्या लेखाचं नाव घेतलं नारायण, ते निघलं देवाचं नाव. पार्षद आले, आमचा फुकट अपमान झाला ना म्हणले. आम्ही फटके खाऊन वापस आलो. नाही फुकट अपमान झाला आमचा. तुम्ही अगोदरच आम्हाला सांगा कुणाला आणायचं कुणाला नाही आणायचं हे आधी सांगा. मग यमाने सांगितलं कुणाला आणायचं सांगितलं. नरकामध्ये कुणाला न्यायचे लक्ष देऊ नाही का? आता यमाचे दूत विचारायलेत कुणाला आणायचं. यम सांगायलाय कुणाला आणा, लक्ष देऊ नाही का? कुणाला आणा म्हणते? जिव्हान भक्ती भगवद गुण नामधेयम चेतश्च न स्मृती तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति यच्छीरे कदापि ताना नवद्वमसतो कृत विष्णु कृत्या. यमाने सांगितलं दूतांनो तुम्ही कुणाला आणा? जिव्हान भक्ती भगवद गुण नामधेयम, ज्याची जीव भगवंताचं नाव घेत नाही तुम्ही त्याला धरून आणा. हा काय म्हणले? ज्याची जीभ भगवंताचं नाव घेत नाही त्याला धरून आणा. ज्याचं चित्त भगवंताचं चिंतन करीत नाही त्याला धरून आणा. आता बघा यमाच्या दूताला सांगायलेत यम कोणाला आणायचंय कोणाला. बघा आता याच्यातलं कोण कोण जाईल. आता सगळे ज्याचं त्याला माहिती, कोणाचं चित्त कोणाचं मन कोणाला माहिती. त्यांनी सांगितलं ज्याची जीभ माझं नाव देवाचं नाव घेत नाही त्याला आणा. आपली जीभ घेते का देवाचं नाव? नाही, मी विचारणार नाही कोणाला, ज्याचं त्याने ठरवा. ज्याला सरळ सरळ ही गादी अशी सांगणारी आहे, ज्याला जिकडे वाट सुधरवते तिकडे जाते. बरोबर आहे की नाही? सांगायचं काम इथून असते. जे जिभीने नाव नाही घेणार ते नरकात जाणार. यमजी म्हणते त्याला धरून माझ्याकडे आणा, मी त्याला तळतो. मग सांगितलं ज्याचं चित्त चिंतन देवाचं करीत नाही त्याला बी धरून माझ्याकडे आणा.
ज्याने अख्ख्या जीवनामध्ये माझ्या गोपाल कृष्णा पुढं स्वतःचं मस्तक ठेवलं नाही, त्याला धरून माझ्या पुढं कन्हैयाच्या जे पाया पडलं नाही, कृष्णाच्या जे पाया पडलं नाही ना, त्याला धरून कृष्णाय नो नमती यच्छीर एकदापि, एकदाही ज्याने कृष्णापुढे शिर ठेवलं नाही त्याला धरून माझ्याकडे आणा असं सांगितलं. आणि जे कथा ऐकत नाहीत त्यांना माझ्याकडे आणा म्हणले. आणि एक सांगितलं, कथा जे ऐकत नाहीत का त्यांनाही धरून माझ्याकडे आणा. मग यमदूतांनी डबल प्रश्न विचारला. यमदूत म्हणले, महाराज जे कथेमध्ये येतात आणि झोपी जातात त्यांचं काय करायचं? काय म्हणले? जे कथेत तर येतात पण झोपी जाते त्यांचं काय करायचं? यमाने सांगितलं, कथेमध्ये येऊन जे झोपी जाते ना त्यांना धरून माझ्याकडे आणू नका. नका म्हणले, आणू नका. कशामुळं? यमदूत यमाने सांगितलं, दूतांनो जे कथेमध्ये येते आणि कथेमध्ये काय होतंय, कथेमध्ये गजर होतंय. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असा गजर झाल्यावर त्या झोपल्याची डुकली उघडती म्हणली आणि त्याच्या कानातून 2-4 शब्द मध्ये जातात आणि तेवढेच शब्द त्याचं कल्याण करून टाकतात. म्हणून त्याला धरून माझ्याकडे आणू नका. मग या यमदूत म्हणले, ठीक आहे महाराज. असं सांगितल्याच्या नंतर परीक्षित राजाने प्रश्न विचारलेला आहे भगवंताला. शुकाचार्य भगवंताला प्रश्न विचारला. परीक्षित म्हणतात, महाराज भगवंत असा भेदभाव का करतात? भेदभाव का करतात म्हणले. त्यांनी सांगितलं, भेदभाव कुठे केला देवाने? ते म्हणतात, बघा ना, देव भक्ताला राखतात आणि दुष्टाला मारतात. किती वेळा सांगितलं तुम्ही? भक्ताला मारलं, दुष्टाला बुडवलं, भक्ताला तारलं, दुर्जनाला मारलं, असं किती वेळा सांगितलं तुम्ही? पुढे एक कथा येते. परीक्षित राजा म्हणतात, समप्रिय सुरत ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रशार्थे कथम दैत्या नवदी द्वेषमो यथा. राजा परीक्षित म्हणलं, भगवान भेदभाव का करतात? परीक्षित राजाचा असा प्रश्न ऐकून भगवंताने सांगितलं, भगवान भेदभाव नाहीत करीत. ही सगळं कमाल कोणाची? तर देवाच्या डोळ्याची. म्हणजे देव कुणावर भेदभाव नाहीत करीत, हे सगळं करते देवाचे डोळे. परीक्षित राजाने विचारलं, डोळे? देवाचे डोळे म्हणजे कसं? महाराजा परीक्षितीला शुकाचार्य भगवान सांगतात, परीक्षिती हा सगळी कमाल डोळ्याची, देव भेदभाव नाहीत करीत. त्यांनी सांगितलं कसं? तर शुकाचार्यांनी सांगितलं, राजन जे देवाच्या डोळ्या समोर येतात ना, एक वेळेस कन्हैया आणि यशोदा माता यमुना मैयापाशी गेलेले होते. यमुना मध्ये दीपदान करीत होत्या यशोदा माता. आणि यशोदा माता यमुनेमध्ये दीपदान करीत असताना कृष्ण तिथे खेळत होते. भगवंताचा स्वभाव सांगायला आहे का, जेव्हा ते दीपदान केलेला दिवा वाहत वाहत पुढे यायचा आणि कृष्णापाशी यायचा, कृष्ण त्याला उचलायचे आणि बाहेर ठेवायचे, पाण्याच्या बाहेर ठेवायचे. यशोदा मातेने विचारले, कान्या मी दीपदान करते आणि तू का काढतो त्यांना